लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर। वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढवणार। बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा। महारोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर। विविध विकास कामांचं लोकार्पण। पोलिसांच्या इमारतींचं काम तुमच्याचकडे देणार, पण गृह खातं देणार नाही। गृह खातं माझ्याकडेच असेल। फडणवीसांची अजित पवारांवर मिश्किल टिप्पणी। विकासात आम्ही राजकारण कधीही आणत नाही। नमो महारोजगार मेळाव्यातून 25,000 तरुणांना रोजगार मिळणार। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। नमो रोजगार मेळाव्यातून खरंच नोकऱ्या मिळणार की फक्त ट्रेनी म्हणून काम करण्याची संधी मिळणार? सुप्रिया सुळेंचा सवाल। 43,000 तरुणांना रोजगार मिळेल, हा दावा तपासून पाहावा लागेल। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। AI मध्ये राज्य सरकार पाऊल टाकतंय, ही समाधानाची बाब। रोजगार निर्मितीबाबत सरकारच्या सर्व प्रयत्नांना साथ देणार। शरद पवारांचं वक्तव्य। सुनेत्रा पवार यांनी घेतली आमदार संग्राम थोपटे यांच्या वडिलांची भेट। थोपटे कुटुंबीय आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण। राज्य सरकारनं दूध दरावर 5 रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केल्यावर दूध उत्पादकांच्या खात्यावर अजूनही अनुदान जमा झालेलं नाही। या प्रकरणी सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली। सुप्रिया सुळेंची टीका। सुप्रिया सुळे, अजित पवार यांनी एकमेकांची भेट टाळली। व्यासपीठावर समोरासमोर येऊनही अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवरून मतभेद कायम। काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षात असहमती। 33 जागांसंदर्भात वाटप पूर्ण, पण 15 जागांचा तिढा कायम। महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला। शिवसेना 22 जागा लढवणार। अंबादास दानवेंची माहिती। तर 7 ते 9 तारखेपर्यंत उमेदवारांची घोषणा होणार। वंचित महाविकास आघाडी सोबत आहे, दानवेंची माहिती। गेल्या 25 वर्षांपासून हिंगोलीची जागा शिवसेनेकडे आणि हिंगोलीची जागा शिवसेनाच लढेल। शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांचं वक्तव्य। अमित शहांनी शिवसेनेच्या खासदारांना उमेदवारी देण्याचा शब्द दिलाय, हेमंत पाटील यांचा दावा। आमदारकीला पडलो नाही, उद्धव ठाकरेंनी गीतेंना मला पाडायला सांगितलं। रामदास कदम यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। तर खंजीर खुपसून भास्कर जाधव यांनी गद्दारी केली, रामदास कदम यांचा आरोप। शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच, असं कधी होत नसतं, रामदास कदम यांनी भाजपला सुनावलं। सगळ्या पक्षांना संपवून तुम्हाला एकट्यालाच निवडून यायचंय का? कदम यांचा भाजपवर हल्लाबोल। महायुतीतले 3ही पक्ष आपापल्या चिन्हावरच निवडणूक लढतील। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। शिंदेंचे खासदार त्यांनी चोरलेल्या चिन्हावर निवडणूक लढवायला तयार नाहीयेत, त्यांना कमळाबाई सोबत जायचंय, राऊतांची टीका। निवडणूक आयोगावर माझा विश्वास नाही, निवडणूक आयोग मोदी शहा कमिशन झाले, खासदार संजय राऊत यांची टीका। आमदारकीच्या वर्षपूर्तीनिमित्त रवींद्र धंगेकर यांची पुण्यामध्ये कृतज्ञता रॅली। दिवसभर मतदारसंघात धंगेकरांच्या भेटीगाठी। मला जनतेचा आशीर्वाद, त्यामुळे पक्षानं संधी दिली तर लोकसभा लढवणार, धंगेकरांचं वक्तव्य। पुण्यामध्ये पुन्हा सापडला ड्रग्जचा साठा। विश्रांतवाडी परिसरामधून 340 किलो ड्रग्ज जप्त। ड्रग्ज प्रकरणी 9 आरोपी अटकेत। पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या मेफेट्रॉन ड्रग्ज प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यातील PSIवर गुन्हा दाखल। पोलीस अधिकाऱ्याचं गुन्ह्यात नाव आल्यानं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात खळबळ। राज्यामध्ये 17,000 जागांवर पोलीस भरती। देवेंद्र फडणवीसांची घोषणा। 10% मराठा आरक्षणासह पोलीस भरती होणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।